10वी झाल्यानंतर हम्म. माझं शिक्षण बंद करायचं वडिलांनी ठरवलं. अरे बाप. वय 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 पूर्ण. हुशार विद्यार्थी असताना सुद्धा. पर्याय नाही ना, कारण वडील माझं लाकडं तोडायचं. बर. लाकूड तोडल्यानंतर ती गाडी भरायचं. हा. मी बैल होती आमची दोन. अच्छा अच्छा. ती लाकडं विकून हम्म. आमचा उदरनिर्वाह चालवायचा. अरे म्हणजे अत्यंत गरीब परिस्थिती. पूर्ण गरीब परिस्थिती. हं. माझ्या 4 बहिणी, हा. 3 बहिणी वडिलांनी दिलत्यात. अच्छा. एकच बहीण माझ्या नंतरची आहे. अच्छा. ती बहीण तुमच्यापेक्षा लहान. लहान. ती बहीण आणि आम्ही असायचो. हं. आणि माझा प्रवास ज्यावेळी 10वी झाल्याच्या अगोदर वडिलांनी त्या 3 बहिणींनी दिलते. बरोबर. त्यानंतरचा काळ एवढा अडचणीचा वाटला हं. की आमचं ते जमायचं नाही. मग शिक्षणाला होणारा खर्च आहे हं. तो खर्चच निभावायचा नाही. बरोबर आहे, म्हणून वडिलांनी निश्चय घेतला की हं. तू आता शाळा बंद करायची. हं. आणि त्यावेळी रेडिओ होतं आमचं. मला तुम्हाला सांगेन एक प्रश्न इथं विचारायचा आहे. आपला मुलगा हुशार आहे, त्याला 92% पडतात, हे माहीत असून सुद्धा फक्त परिस्थितीमुळे त्यांना तुम्हाला शिक्षण. पूर्ण परिस्थितीने वडिलांची वैचारिक पातळी तेवढी. त्यानंतरचा काळ माझ्या जीवनाला एक कलाटणी अशी मिळाली की हं. के जी पाटील सर म्हणून पणुतरचं हं. यशवंत माध्यमिक विद्यालयाला हं. शिक्षणासाठी ते मला शिक्षण देते. हं, हं. आणि पवार सर म्हणून आहेत. हं. त्या दोघांनी येऊन एवढी पप्पांनी आमच्या वडिलांनी विनंती केली हं, हं, हं. की बाबा विद्यार्थी हुशार आहे, तुम्ही याचं शिक्षण का बंद करायला लागले सांगा. तर म्हणले परिस्थितीच आमची नाही. बरोबर. त्यानंतर तिने काय केलं, थोडं एक जणांना 2,000 रुपये एका शिक्षकांना आणि एका शिक्षकांना 5,000 रुपये हं. असं माझ्या हातात घातलं. आणि मग मी 11वीला फक्त ऍडमिशन घेतलं. शाळेला कधी त्यानंतर जायचं मला घडलंच नाही.